गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर इकडे आता सकाळचे 5:45 वाजलेत आणि म्हटलं चला आधी रातचा टिफिन करूया. पण त्याला काही आज सुट्टी नव्हती. तो म्हटलं त्याला बोलली होती की घरी थांब, पण तो म्हटला की माझं ना थोडंसं महत्त्वाचं लेक्चर आहे आणि मग ते मला नाही हे करता येणार. तर तेवढं लेक्चर वगैरे करून 11 साडे 11 पर्यंत त्याचा क्लास सुटणार होता. मग तो येईन म्हटला. म्हटलं ठीक आहे. मग आता त्याला ना मी आज टिफिनला फ्लावर आणि वाटाणा देणार होते. तर कांदा टोमॅटो वगैरे आपल्या नेहमीच आपण जसं करतो ना लसूण वगैरे लावून, लसणाची चटणी वगैरे लावून तसाच करायचा होता. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी. तर एवढ्या दिवसांची जी आतुरता होती आणि एवढ्या दिवसांचं बाप्पांच्या आगमनाची जी तयारी होत होती ना, तर आज तो दिवस आलेला आहे. आणि चला म्हटलं तर पटापट करूया. कारण आदल्या दिवशी तुम्ही बघितलंय की मला ना म्हणजे मी सारण तयार करून ठेवलं होतं, तर मला मोदक पण करून घ्यायचे होते. म्हणून मग राजला म्हटलं चल त्याला पटापट त्याचा टिफिन करून देऊया. कारण आज गोडाचा स्वयंपाक करायचा होता मला. आणि फक्त रातचा टिफिन पुरताच मग इकडे मी आता फ्लावर बटाट्याची भाजी फोडणी देते. आणि मग नंतर मग त्याचं तो आवरून झालं की मग मोदक केल्यानंतर मग स्वयंपाक करणार आहे. तर इकडे आता जिरे मोहरी आणि लसणची चटणी वगैरे कांदा टोमॅटो अशी फोडणी दिली. त्यानंतर इकडे आता फ्लावर बटाटा पण मी पाण्यात भिजवून ठेवला होता जरा कट करून. आणि तोच मग आता फोडणी दिली. तर इकडे आता टिफिन तर आजचा तयार झालाय. पोळ्या पण पटापट लाटून घेतल्या आणि त्यानंतर थोडीशी भाजी गार झाली की डब्यात भरेल म्हटलं. मग अंघोळ वगैरे केली, जरा फ्रेश झाली. आणि त्यानंतर म्हटलं चला आता मोदकांचं करून घेऊया. तर मैदा घेतलेला या ठिकाणी. त्यानंतर थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालायचंय. त्यानंतर अजून जास्त खुसखुशीत पाहिजे असतील ना आपल्याला मोदक, तर आपण चिमूटभर खायचा सोडा पण घालायचा आहे. छान होतात. आणि त्यानंतर तुपाचं मोहन आपल्याला द्यायचं आहे. तूप थोडं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये कोमट झाल्यानंतर मैद्यामध्ये घालायचं आहे. एकजीव करून मस्त आपल्याला कणकेचा असा डो तयार करून घ्यायचा आहे. कणिक भिजेपर्यंत म्हटलं चला दारात रांगोळी वगैरे काढून येऊया म्हटलं. रांगोळी काढून घेतली. मी सिंपलच काढली आज बाप्पांची रांगोळी. आणि हातानेच गणपती बाप्पांची रांगोळी काढून घेतली. त्यानंतर थोडंसं आजूबाजूलाही काढून घेतलं आणि मस्त असं म्हटलं चला फ्रेश वाटतं जरा. सण वगैरे असला की असं भरून रांगोळी काढली म्हणजे दारात. तर ते झालं. त्यानंतर म्हटलं चला आता पटापट मोदक लाटून घेऊया. आणि कणिक पण छान मऊसूत मस्त भिजून झालेली होती. आणि हे तळणीचे मोदक असतात म्हणून याला ना खूप असा वेळ लागतो. त्यामुळे की नाही थोडंसं लवकरच करून घ्यावं लागतं. आदल्या दिवशी मी करणार होते, पण म्हटलं नको सकाळी सकाळी मस्त फ्रेशमध्ये करूया, बाप्पांना ताजा असा प्रसाद देऊया म्हटलं. तर मग म्हणून फक्त सारण तयार करून ठेवलं होतं मी रात्री गूळ आणि खोबऱ्याचं. त्यानंतर अशी पारी तयार करून घेतली. 2 फुटांच्या चिमटीमध्ये अशी आपल्याला कणिक हे करून घ्यायची पारीला, म्हणजे आकार द्यायचा. त्यानंतर सारण भरायचं त्यामध्ये आणि मस्त आपला परफेक्ट असा मोदक तयार होऊन जातो. तर मी तर ह्याच पद्धतीने करते. आणि सगळे मोदक मग असेच मी आता करून घेणार आहे एक एक करून. आणि बराचसा वेळ लागून जातो त्याला करायला. जवळजवळ 1-1.5 तास लागला होता. आणि भरपूर असे करायचे असतात मला, कारण मुलांनाही आवडतात आणि सगळ्यांना प्रसाद होईल म्हटलं म्हणून. तर आता सगळे मोदक असे पटापट मी लाटून घेते सारण भरून. म्हणून मग मी आदल्या दिवशी की नाही सारण तयार करून ठेवलं होतं. कारण कसं ज्या दिवशी बाप्पा बसतात ना, मग त्या दिवशी खूप घाई गडबड होऊन जाते आणि सारणला पण बराचसा वेळ लागतो करायला. तर म्हटलं चला आदल्या दिवशीच आपण करून ठेवून देऊया, म्हणजे मग जास्त वेळ माझा जाणार नाही. तर इकडे आता सगळे मोदक तयार करून घेते. आता दीदी पण मदतीला येणार होती, पण तिचा अभ्यास होता आणि ती बसली होती अभ्यासाला. म्हटलं ठीक आहे. तर काही नाही, मग 1-1.5 तासानंतर माझे मोदक तयार झाले सगळे. आणि यांच्यामध्ये की नाही एक आपल्याला मिठाचा पण मोदक करायचा असतो. तर मीठ भरून एक मोदक केला आणि तोही त्यामध्येच तळून घेतला. तर तो ज्याला कोणाला जाईल ना, तर त्याला बाप्पांचा आशीर्वाद मिळतो चांगला असं म्हटलं जातं. तर चला म्हटलं आता सगळे मोदक मी या ठिकाणी आता तयार करून घेते. मिठाचाही मोदक मी तयार करून घेतला. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं. आणि सगळे मोदक असे थोडे थोडे करून मस्त ब्राऊन कलरवर आपल्याला तळून घ्यायचे. तूप किंवा तेल कशातही आपण तळून घेऊ शकतो. तर तळून अजूनच त्यांची साईज मोठी झाली बघा. तर म्हटलं चला सगळे मोदक इकडे मी आता तळून घेतले. आणि त्यानंतर मग म्हटलं चला बाकीची तयारी करूया. तर मस्त बाप्पांचा प्रसाद रेडी झालेला आहे. तर इकडे म्हटलं चला आता ना माझी ही भांडी पण जरा घासायची राहिली होती, तर ती पण मी पितांबरीने घासून घेतली आणि समया वगैरे लावून दिल्या. म्हटलं यांना जरा पूजेची तयारी करून देऊया. आणि मग बाकीचं सामान वगैरे हो जाणार होते बाहेर घ्यायला पूजेचं सामान वगैरे, म्हणजे बाप्पाची पूजेचं सामान. त्यानंतर
फुलांचा हार वगैरे फुलं आणि ते बाकीचं घ्यायला जाणार होते ते. तर तोपर्यंत मग मी इकडे तयारी वगैरे करून घेतली आणि थोडासा स्वयंपाक मी बाकीचा केलाच होता, म्हणजे डाळ भात वगैरे लावून दिला होता. मिक्स भाजी आणायची राहिली होती म्हणून मग ती पण घेऊन येणार होते ते, तर म्हटलं ते करूया. त्यानंतर इकडे की नाही आता बाप्पांना पण म्हणजे आणलेलंच होतं आपण, पण दारातनं आतमध्ये घ्यायचं होतं, कारण आमचा जो हा दादा आहे ना, म्हणजे राज माझ्या, त्याच्या हाताने घरात घ्यायचं होतं आम्हाला. तर पुन्हा मग बाप्पांचं आगमन थाटामाटात केलं आणि आले बाप्पा घरात. त्यांना सगळं घर दाखवलं आणि मूर्ती शाडू मातीची असल्यामुळे खूप जड होती, म्हणून राजला काही पेलणार नाही म्हणून 2-2 जण ते धरू लागत होते त्याला. आणि बाप्पांना सगळे म्हणजे पूर्ण घर दाखवलं, फिरवलं त्यांना आणि त्यानंतर मग त्यांचे जे आपण मखर वगैरे मांडलं होतं त्या जागेवर त्यांची स्थापना केली. तर इकडे बघा किती घाईघाई चाललेली यांची आणि पटापट असं फिरून आणलं बाप्पांना, मस्त जागेवर स्थापन केलं. आणि त्यानंतर मग जी काही आमची पूजा मांडायची होती, 5 फळं वगैरे, हळकुंड, ते सगळं जी आपली पूजा असते ना ती सगळी मांडून घेतली. कळस मांडायचा होता नारळ वगैरे लावून, ते सगळं या ठिकाणी मग करत होतो आम्ही सगळेजण मिळून. आणि त्यातच माझं थोडाफार मला जेवढं शूट करता आलं कॅमेरा लावून दिलेला होता आणि चाललं होतं आपलं. तर अशीच आमची घाई गडबड चाललेली होती. तर म्हटलं हे एवढा म्हणजे त्यांचं सगळ्यांचं चाललं होतं ना, की हे इकडे ते तिकडे. आता कारण आता मुलंही मोठे झाले, मग त्यांचं पण ऐकून घ्यावं लागतं, की आणि माझं चाललं होतं दिवे वगैरे लावणं, समया लावणं, तर ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हटलं चला. आणि आमच्या इकडे की नाही आता म्हणजे भाऊ आणि वडील माझे इथे असतात, मग त्यांनाही बोलून घेतलं होतं, कारण आमच्या आईबाबांना फोन केला तर ते एक म्हणजे दुसऱ्या दिवशी येणार होते, त्या दिवशी काही त्यांना जमलं नाही यायला. तर म्हटलं ठीक आहे. तर कोणीतरी म्हटलं जवळ आहेत तर या, म्हटलं मग आता इकडे बाप्पा बसलेत तर या ठिकाणी. मग सगळे आम्ही मिळून बाप्पांची तयारी करत होतो आणि सगळं तेच चाललं होतं. मध्ये-मध्ये माझा स्वयंपाकही चाललेला होता बरं का. म्हणजे जे काही मी फोडणी वगैरे दिली होती, भाजी माझी शिजत होती. त्यानंतर आमच्या दीदीने की नाही, आमच्या दीदीने आज साडी घातली होती बरं का. सध्या मला साडी घालायचं वेड लागलंय, तर साडी फारच आवडायला लागलेली आहे. साडी घातल्यानंतर मटकवणं, फोटो काढणं हे आता छान वाटायला लागलंय. आणि मुली की नाही आपल्याकडूनच शिकतात. सणवार असले की मी पण साडी घालत असते. त्यामुळे मग ती म्हणते की मम्मा मी पण घालते. बरेचसे फंक्शनल ड्रेस वगैरे पण आहेत तिच्याकडे, पण मुलांचं कसं राहतं ना, की नाही एकदा घालून झालंय, मग परत नको आता घालायला, नवीन हवा असं. पण म्हटलं ठीक आहे, आता घालून घे, तुला साडी नेसायची तर नेस म्हटलं मग. तर इकडे की नाही दीदीने जो बाप्पा बनवलाय ना, त्या बाप्पांची पण आम्ही स्थापना केली होती देव्हाऱ्याजवळच, कारण किती झालं तरी ती मूर्तीच तयार झालेली होती आणि तुमच्याशी एका ब्लॉगमध्ये शेअर केली होती मी. आणि इकडे बघा दादाचं आमचं फोटो काढणं चाललेलं आहे. तर माझं शूट असंच आज तुम्हाला थोडंसं बघायला मिळणार आहे. तर मी दिलं होतं लावून, नाही तर मग म्हटलं बाप्पांचं आगमनाची तयारी ते सगळं मला दाखवताच नसतं आलं. तर इकडे आता चाललेलं आहे आणि मी म्हटलं चला एक एक वस्तू काढण्यासाठी, म्हणजे अजून स्थापन नव्हतं केलं, पूजा नव्हती झाली, फक्त मांडायची वगैरे सगळी तयारी चालू होती. आणि हे बघा बाप्पांच्या इकडे जे आहेत ना छोटे बाप्पा, तिकडे जे आसन टाकलंय ना चौरंगाचं, ते पण मी स्टेज केलंय. तर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर म्हटलं चला छोट्या बाप्पांचं त्याच्यावर विराजमान होणार होते, म्हणून म्हटलं ते आसन कदाचित तयार झालं असेल. तर सहज असं मला सुचलं की म्हटलं चला चौरंगाचं आसन तयार करून घेऊया, कारण मला पूजा पण करायची त्यामुळे. तर इकडे आता सगळे जवळ-जवळ तयारी म्हणजे होत आली आमची आणि आता मग आरतीची वगैरे तयारी करूया म्हटलं. तर दिवे वगैरे लावले मी आणि त्यातच बघा आता माझ्या गजऱ्याचं फूल पण पडलं. तर हे असं होतच राहतं, कारण मी फार घाई तयारी केलेली होती बरं का. अ, तर इकडे आताच म्हणजे सगळी तयारी झालेली जवळपास आणि आता आपण आरती वगैरे करून घेऊया म्हटलं, तर त्यासाठीच चाललं होतं. आणि म्हटलं चला आता दिवे वगैरे लावून घेतले, पंचारती लावून घेतलं आणि आरतीचं पूर्ण ताट मी आता तयार करून घेतलेलं होतं. त्यानंतर म्हटलं आरती वगैरे करूया. आणि इकडे आता आरतीची तयारी आमची झालेली जवळ सगळी. आणि या लोकांना काही काही वस्तू सापडत नाही ना, मग ते मलाच विचारत असतात, त्यामुळे मग सगळा गोंधळ उडत असतो. तर चला आता आम्ही आरती करून घेतो. सगळ्यात आधी तर पूजा करायची. त्यात बाबांचं चाललंय की हे काय लावून ठेवलं इकडे, आणि ते बघत होते की काय असं. तर बाबांना तर खूपच आवडलं डेकोरेशन आणि खूप छान आहे म्हटले बाबा. तर म्हटलं चला आता आरतीची तयारी करूया. आधी सगळ्या बाप्पांना देव्हाऱ्यात, परत हे विराजमान झालेले बाप्पा, छोटे आपले मातीचे जे दीदीने बनवलेले होते ते बाप्पा, सगळ्यांची पूजा करून घेतली व्यवस्थित आणि त्यानंतर आरतीला सुरुवात करणार आहेत आता.
तर आरतीचं कसं आहे, आपण इकडे आता आरती आपण वाजवू नाही शकत कारण कॉपीराईट वगैरे येतं. त्यामुळे थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड करूनच तुम्हाला दाखवते. आणि इकडे आता बघा एवढ्या दिवसांची आतुरता संपलेली आहे. बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांचे असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळू दे, आपल्या सगळ्यांची प्रगती होऊ दे, सगळ्यांना पुढे पुढे नेऊ दे, हीच आपण बाप्पांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आता 7 दिवस बाप्पा आपल्याकडे पाहुणे म्हणून राहणार आहेत, म्हणून आनंद, उत्साह आणि प्रेम हे भरभरून आपल्याला सगळ्यांना मिळू दे. सगळ्यांना बाप्पा देतच असतात आणि सगळ्यांच्या पाठीशी असतात. सगळ्यांना आशीर्वाद देऊ दे, हीच आपण बाप्पांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि चला म्हटलं, आता इकडे ना सगळा स्वयंपाक तर माझा झालेला होता, पण आता मला पुरी तळून घ्यायची होती. म्हटलं ती गरम गरम तळता येईल, कारण बाप्पांचं स्थापना करायला उशीर झाला असता. मग म्हणून म्हटलं चला गरम गरम नंतर करता येईल, सगळ्यांना देता येईल जेवायला आणि बाप्पांनाही गरम गरम पुरीचा मस्त नैवेद्य देता येईल म्हटलं. तर इकडे 2 भाज्या केल्या होत्या मी, मटकीची आणि मिक्स भाजीचा मान असतो बाप्पा ज्या दिवशी स्थापन होतं त्या दिवशी आपण करायचं असतं. तर मग मिक्स भाजी पण केली होती. त्यानंतर मटकीची भाजी, बासुंदी आणि बाप्पांचा आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक आणि वरण भात असं काही आजचा मेनू होता. तर इकडे आता मस्त पुरी तळून घेते आणि नैवेद्याचं ताट करते बाप्पांसाठी आणि नंतर मग सगळ्यांना जेवणाला देईन. तर असं चाललेलं असतं आणि मला की नाही सगळं असं व्यवस्थित जागच्या जागी करायचं असतं. त्यामुळे हे ब्लॉग पण थोडेसे मागे पुढे होत आहे. रोजच्या रोज असं म्हणजे अपलोड नाही करता येते मला. थोडासा कामाचा लोड आणि थोडंसं मला व्यवस्थित करायचं असतं सगळं. त्यामुळे मग हे होत असतं की मागे पुढे होऊन जातो टायमिंग आणि त्यातच अजून आमच्याकडे थोडासा नेटचा प्रॉब्लेम होऊन जातो कारण लाईट ये-जा चाललेली असते त्यामुळे. तर हे सगळं चालूच राहणार आहे. चला, इकडे नैवेद्य आपला रेडी झालेला आहे आणि आता जेवणाचं ताट पण सगळ्यांना रेडी करून दिलं. जेवणं आटोपली. सगळं आटोपल्यानंतर म्हटलं चला आता बाप्पांचं दर्शन देऊया तुम्हाला. आणि इकडे आता तुम्ही बाप्पांचं दर्शन घ्या, छान आशीर्वाद घ्या. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.